आज रात्री काही क्षण स्वतःसाठी ठेवा, डोळे मिटा आणि एक प्रश्न मनात आणा. तुम्ही घेत असलेला हा श्वास तो कोणाच्या आदेशाने चालतोय? तुमचं हृदय धडधडतंय कारण कुणीतरी अदृश्य शक्तीवरून ते नियंत्रित करते, की मग आपण सगळे एका अशा विश्वाचा भाग आहोत जे स्वतःच्या नियमावर चालतं? लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते की आपण मातीचे पुतळे आहोत. कोणीतरी आपल्याला घडलं, कोणीतरी आपल्यात प्राण फुंकले, कोणीतरी आपलं भाग्य लिहिलं आणि कोणीतरी वरून आपल्याकडे पाहत आहे. ही गोष्ट खूप सांत्वन देते, कारण ती सांगते तू एकटा नाहीस. कोणीतरी आहे जो तुला वाचवेल, कोणीतरी आहे जो तुझ्या चुका माफ करेल, कोणीतरी आहे जो शेवटी न्याय करेल. पण गौतम बुद्धांनी या सगळ्या कल्पनांच्या मध्यभागी एक असा प्रश्न उभा केला ज्याने संपूर्ण विचारविश्व हादरलं. बुद्धांनी विचारलं, जर या जगाला सृष्टिकर्त्याने निर्माण केलं तर त्या सृष्टिकर्त्याला कोणी निर्माण केलं? हा प्रश्न सोपा वाटतो, पण तो अत्यंत धोकादायक आहे. कारण या एका प्रश्नामुळे शतकानुशतकं उभी केलेली श्रद्धेची इमारत हलू लागते. जर तुम्ही म्हणाल सृष्टिकर्त्याला कोणी निर्माण केलं नाही, तो स्वतःच आहे, तर बुद्धांचा पुढचा प्रश्न आणखी तीक्ष्ण आहे. मग हे विश्व स्वतःच का असू शकत नाही? निसर्ग स्वतःच का असू शकत नाही? कारण आणि परिणाम यांचा नियम स्वतःच का चालू असू शकत नाही? सृष्टिकर्त्याची कल्पना आपण का आणतो? कारण जग समजत नाही म्हणून, की स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी? मित्रांनो, गौतम बुद्धांची दृष्टी ही श्रद्धेवर हल्ला करण्यासाठी नव्हती, ती माणसाला जाग करण्यासाठी होती. बुद्धांनी कधीच माणसाला आंधळा विश्वास ठेवायला सांगितलं नाही. ते म्हणाले, पहा, निरीक्षण करा, अनुभवा आणि मग स्वीकारा. याच दृष्टीतून त्यांनी सांगितलं की या विश्वाला बाहेरून चालवणाऱ्या एका स्वतंत्र सृष्टिकर्त्याची गरज नाही. कारण हे विश्व कुणाच्या इच्छेने नाही, तर कारण परिणामांच्या नियमाने चालतं. यालाच बुद्धांनी म्हटलं प्रतित्य समुत्पाद. म्हणजेच हे आहे म्हणून ते आहे, हे निर्माण झालं म्हणून ते निर्माण होतं, हे नष्ट झालं तर तेही नष्ट होतं. बीज आहे म्हणून वृक्ष आहे, माती आहे म्हणून बीज रुजतं, पाणी आहे म्हणून अंकुर वाढतो, सूर्यप्रकाश आहे म्हणून पानं हिरवी होतात आणि परिस्थिती बदलली की तोच वृक्ष सुकतो. यात कुठेही चमत्कार नाही, यात कुठेही वरून दिलेला आदेश नाही. यात फक्त नियम आहे, कारण आहे, परिणाम आहे. आपण आगीला हात लावला तर हात जळणारच. तुम्ही कोणत्या देवाला मानता, कोणत्या भाषेत प्रार्थना करता, कोणत्या जातीचे आहात, याने आगीचा नियम बदलत नाही. कारण निसर्ग भावनेवर चालत नाही, तो नियमावर चालतो. आता जरा एक मोठ्या प्रश्नाकडे वळूया. जर सृष्टिकर्ता नाही तर जीवन आलं कुठून? हे हृदय कसं धडधडतं? हा मेंदू विचार कसा करतो? डीएनए, पेशी, रक्त, श्वास हे सगळं फक्त अपघात आहे का? आज विज्ञान सांगतं की आपलं शरीर अनेक रसायनं, प्रथिनं, पेशी आणि जैविक प्रक्रियांनी बनलेलं आहे. पण इथेच बुद्धांची दृष्टी अधिक खोल होते. एक जिवंत शरीर आणि मृत शरीर यांच्यात काय फरक आहे? मृत शरीरातही हाडं असतात, रक्ताचे अंश असतात, पेशी असतात, रसायनं असतात, पण तरीही काहीतरी हरवलेलं असतं. ते काय? लोक म्हणतात आत्मा निघून गेला, पण बुद्ध म्हणतात थांबा. तसं मांडण्याआधी नीट पहा. चेतना ही बाहेरून टाकलेली वस्तू नाही, ती परिस्थितीच्या एकत्र येण्याने निर्माण होणारी प्रक्रिया आहे. जसं वीणेच्या तारा आहेत, बोटांचा स्पर्श आहे, हवा आहे आणि कंप आहे, तेव्हा संगीत निर्माण होतं. संगीत तारामध्ये बंद नव्हतं, ते बोटामध्येही नव्हतं, ते हवेतही नव्हतं. पण योग्य परिस्थिती एकत्र आली आणि सूर जन्माला आला. तसंच जीवन आहे, शरीर आहे, इंद्रिये आहेत, जगाशी संपर्क आहे, स्मृती आहेत, संस्कार आहेत, भूक, भीती, इच्छा, संवेदना आहेत. हे सगळं एकत्र आलं की मी आहे ही भावना निर्माण होते. पण हा मी खरंच स्थिर आहे का? तुम्ही 5 वर्षांचे होतात, तो मी आणि आजचा मी एकच आहे का? शरीर बदललं, विचार बदलले, नाती बदलली, आवडी बदलल्या, तरी आपण म्हणतो मी तोच आहे. हे असं आहे जसं नदीकडे पाहून आपण म्हणतो ही तीच नदी आहे, पण कालचं पाणी आज नाही, आजचं पाणी उद्या नसणार. नदी नावाने तीच आहे, पण प्रत्येक क्षणी बदलत आहे. बुद्ध म्हणतात माणूसही तसाच आहे. तू एक वस्तू नाहीस, तू एक सतत घडणारी घटना आहेस. तू स्थिर नाहीस, तू प्रवाह आहेस. याच ठिकाणी बुद्धांचा विचार आधुनिक काळात आणखी रोचक वाटू लागतो. आज काही वैज्ञानिक म्हणतात कदाचित आपलं विश्व एका प्रचंड माहिती व्यवस्थेसारखं आहे. काही जण त्याला सिम्युलेशन म्हणतात, काही जण माहितीचा प्रवाह म्हणतात, काही जण गणिती रचना म्हणतात. पण बुद्धांनी फार आधी एक गोष्ट सांगितली होती. आपण ज्या जगाला खरं मानतो ते आपले इंद्रियांच्या आणि मनाच्या प्रक्रियेतून तयार होतं. आपण पाहतो ते फक्त वस्तू नसतात,
आपल्या डोळ्यांची मर्यादा, मेंदूची प्रक्रिया, स्मृतींचा रंग, इच्छांची सावली हे सगळं मिळून आपलं जग बनवतं. म्हणूनच दोन माणसं एकाच घटनेकडे पाहतात, पण त्यांचा अनुभव वेगळा असतो. एका व्यक्तीला अपमान वाटतो, दुसऱ्याला विनोद वाटतो. एका व्यक्तीला पराभव वाटतो, दुसऱ्याला शिकण्याची संधी वाटते. घटना तीच, पण मनाची रचना वेगळी. म्हणून बुद्धांनी नामरूप सांगितलं. रूप म्हणजे आकार, पदार्थ, शरीर, दृश्य जग, आणि नाम म्हणजे मनाने दिलेली ओळख, नाव, अर्थ, कल्पना. आपण वस्तू पाहतो, पण त्यांना अर्थ आपण देतो. अंधारात दोरी पडलेली असते, मन तिला साप समजतं, भीती निर्माण होते, हृदय वेगाने धडधडतं, शरीर घामाघूम होतं. साप खरंच होता का? नाही. पण अनुभव खरा वाटला का? यालाच बुद्ध म्हणतात अज्ञान, अविद्या. आपण वस्तू जशा आहेत तशा पाहत नाही. आपण त्यांना आपल्या भीतीच्या, इच्छांच्या, आठवणींच्या चष्म्यातून पाहतो, आणि मग आपण त्या कल्पनेवर विश्वास ठेवतो. मित्रांनो, इथे एक अत्यंत मोठा धक्का आहे. बुद्ध म्हणतात, तुमचा अहंकार, तुमचा मी, तुमची ओळख ही देखील अशीच एक बनलेली रचना आहे. आपण म्हणतो माझं नाव, पण नाव तुम्ही जन्मताना घेऊन आला नव्हता, कोणीतरी दिलं. आपण म्हणतो माझं शरीर, पण शरीर सतत बदलतंय. लाखो पेशी मरतात, नवीन निर्माण होतात. आपण म्हणतो माझे विचार, पण विचार कुठून येतात? पालकांकडून, समाजाकडून, अनुभवातून, भीतीतून, इच्छेतून. आपण म्हणतो माझं मत, पण तुमचं मतही परिस्थितीने घडलेलं असतं. मग हा मी नेमका कुठे आहे? नाव काढा. शरीर बदलतं हे मान्य करा. विचार येतात आणि जातात हे पहा. भावना उठतात आणि शांत होतात हे अनुभवा. आठवणीही अपूर्ण आणि बदलत्या आहेत हे लक्षात घ्या. मग शेवटी उरतं काय? बुद्ध त्याला म्हणतात अनात्म, म्हणजे काहीच नाही असा अर्थ नाही, तर एक स्थिर, कायमचा, स्वतंत्र मी सापडत नाही असा अर्थ. तुम्ही शून्य नाही आहात, पण तुम्ही जसा स्वतःला समजता तसा स्थिर पुतळाही नाही. तुम्ही एक संबंधांची गुंफण आहात. शरीर, मन, संस्कार, समाज, भाषा, आठवणी, इच्छा, भय, अनुभव यांचा एक प्रवाह आहात. याला समजणं सोपं नाही, कारण आपल्याला स्थिर आधार हवा असतो. आपल्याला म्हणायला आवडतं मी असा आहे, पण बुद्ध विचारतात खरंच की तू प्रत्येक क्षणी बदलतो आहेस? शून्यता हा बुद्धांचा आणखी एक गूढ विचार आहे. लोकांना वाटतं शून्यता म्हणजे काहीच नाही, निराशा, रिकामेपणा, अंधार. पण बुद्धांची शून्यता म्हणजे नकार नाही, ती सत्याचा दरवाजा आहे. शून्यता सांगते की कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. फुलाकडे पहा, ते फूल स्वतंत्र आहे का? त्यात माती आहे, पाऊस आहे, सूर्य आहे, हवा आहे, बियाणं आहे, काळ आहे, माळ्याचे हात आहेत. हे सगळं काढून टाका तर फूल उरतं का? म्हणून फूल रिकामं आहे, स्वतंत्र अस्तित्वापासून रिकामं. पण त्याच वेळी ते संपूर्ण विश्वाने भरलेलं आहे. ही आहे शून्यता. माणूसही तसाच आहे. तुम्ही फक्त तुम्ही नाही, तुमच्यात तुमचे आई वडील आहेत, त्यांचे संस्कार आहेत, तुमच्या गावाची माती आहे, शाळेतील शिक्षक आहेत, भोगलेलं दुःख आहे, मिळालेलं प्रेम आहे, समाजाची भाषा आहे, काळाचा ठसा आहे. मग तुम्ही स्वतंत्र, वेगळे, एकटे कसे? शून्यता समजली की अहंकार सैल होतो, आणि अहंकार सैल झाला की करुणा जन्म घेते. कारण मग समजतं दुसऱ्याचं दुःख माझ्यापासून वेगळं नाही. आता प्रश्न येतो, जर वर बसलेला न्यायाधीश नाही तर न्याय कोण करणार? वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा कोण देणार? चांगल्या माणसाला फळ कोण देणार? बुद्ध याचं उत्तर देव, यमराज किंवा स्वर्ग नरकाच्या भीतीत देत नाहीत. ते म्हणतात कर्म हा कोणाचाही हिशोब ठेवणारा देवदूत नाही. कर्म म्हणजे कारण परिणामाचा नियम. तुम्ही राग पेराल तर नात्यांमध्ये विष वाढेल. तुम्ही लोभ पेराल तर मनात असुरक्षितता वाढेल. तुम्ही द्वेष पेराल तर तुमचंच मन आधी जळेल. आणि तुम्ही करुणा पेराल तर मन मोकळं होईल. तुम्ही संयम पेराल तर निर्णय स्वच्छ होतील. तुम्ही सत्य पेराल तर भीती कमी होईल. हे बाहेरून दिलेलं बक्षीस नाही, ही आतून उगवणारी परिणती आहे. जसं पर्वतात आवाज दिला की प्रतिध्वनी परत येतो. पर्वत तुमचा न्याय करत नाही, तो फक्त प्रतिसाद देतो. तसंच विश्व आहे. ते तुमच्यावर रागावत नाही, ते तुमच्यावर खुशही होत नाही, ते फक्त नियमाने प्रत्युत्तर देतं. ही कल्पना भीतीदायक आहे, कारण मग दोष देण्यासाठी कोणी राहत नाही. वरच्याने असं केलं, नशिबात होतं, देवाची इच्छा होती, हे म्हणणं सोपं असतं. पण बुद्ध म्हणतात जागे व्हा. तुमचं दुःख समजून घ्या, त्याची कारणं पहा, आणि ती कारणं बदलायला सुरुवात करा. हा विचार माणसाला कमजोर करत नाही, तो माणसाला जबाबदार बनवतो. जर सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्व दयाळू सृष्टीकर्ता असेल तर जगात इतकं दुःख का आहे? निर्दोष मुलं का मरतात? युद्ध का होतात? गरिबी, अन्याय, हिंसा, भूक हे सगळं का आहे? अनेक लोक म्हणतात
ही देवाची लीला आहे किंवा ही परीक्षा आहे किंवा मागच्या जन्माचं फळ आहे. पण बुद्ध या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. ते म्हणतात दुःख आहे हे पहिलं सत्य, दुःखाला कारण आहे हे दुसरं सत्य, दुःख संपवता येतं हे तिसरं सत्य, आणि त्यासाठी मार्ग आहे हे चौथं सत्य. बुद्धांनी दुःखाचं कारण कोणत्याही अदृश्य शक्तीला दिलं नाही. ते म्हणाले तृष्णा, अज्ञान, आसक्ती, द्वेष, अहंकार. माणूस जेव्हा माझं, माझ्यासाठी, मला हवं या भोवऱ्यात अडकतो तेव्हा दुःख निर्माण होतं. समाज जेव्हा लोभाने चालतो तेव्हा शोषण निर्माण होतं. धर्म जेव्हा प्रश्नांना बंदी घालतो तेव्हा अंधार निर्माण होतो. सत्ता जेव्हा अहंकाराने चालते तेव्हा हिंसा निर्माण होते. म्हणून बुद्ध म्हणतात दुःखाचं मूळ वर शोधू नका, ते मनात शोधा, व्यवहारात शोधा, समाजाच्या रचनेत शोधा आणि बदल सुरू करा. ही क्रांती आहे, कारण ती माणसाला प्रार्थनेपेक्षा जागरूकतेकडे नेते, भीतीपेक्षा निरीक्षणाकडे नेते, गुलामगिरीपेक्षा स्वातंत्र्याकडे नेते. मित्रांनो, हे स्वातंत्र्य गोड नाही, ते भीतीदायक आहे. कारण जर कोणताही सृष्टीकर्ता तुमच्या आयुष्याची दोरी हलवत नसेल तर तुम्हाला स्वतःच्या कृतींची जबाबदारी घ्यावी लागेल. तुमचा राग तुमचाच आहे, तुमची भीती तुमचीच आहे, तुमचा लोभ तुमचाच आहे, तुमचं प्रेमही तुमचंच आहे, तुमची मुक्तीही तुमच्याच हातात आहे. बुद्ध म्हणतात तुम्ही मातीचे बाहुले नाही, तुम्ही जिवंत ज्वाला आहात. ज्वाला प्रत्येक क्षणी नवी असते, पण आपल्याला तीच दिसते. ती इंधनावर अवलंबून असते. तेल बदललं, वात बदलली, हवा बदलली तर ज्वालेचा रंग बदलतो. तसंच तुमचं जीवन आहे. विचार बदलले, संगत बदलली, कृती बदलली तर प्रवाह बदलतो. म्हणून मी असा आहेच हे वाक्य अज्ञानाचं आहे, कारण तुम्ही बदलू शकता. तुम्ही रागीट असाल तरी राग निरीक्षणात आणू शकता. तुम्ही घाबरट असाल तरी भीतीकडे पाहू शकता. तुम्ही लोभी असाल तरी लोभाकडे पाहू शकता. बुद्धांचा मार्ग याच निरीक्षणाने सुरू होतो. श्वास पहा, विचार पहा, भावना पहा, शरीरातील संवेदना पहा. काहीही पकडू नका, काहीही दाबू नका, फक्त पहा. तुम्ही पाहत राहिलात तर एक दिवस लक्षात येईल प्रत्येक विचार येतो आणि जातो, प्रत्येक भावना उठते आणि शांत होते, प्रत्येक इच्छा जन्म घेते आणि मरते. मग प्रश्न उठतो, जो हे सगळं पाहतो तो कोण? याच प्रश्नात ध्यानाची सुरुवात आहे. याच प्रश्नात जागृतीचं बीज आहे. आज आधुनिक विज्ञानही काही प्रमाणात हेच सांगतं की आपण स्थिर वस्तू नसून प्रक्रियांचा समूह आहोत. मेंदू म्हणजे एका कायम आत्म्याचं सिंहासन नाही, तो न्यूरॉन्सच्या, संकेतांच्या, स्मृतींच्या आणि प्रतिसादांच्या सतत बदलणाऱ्या जाळ्यासारखा आहे. शरीरातले अणू सतत बदलत असतात, भावना हार्मोन्सशी जोडलेल्या असतात, विचार अनुभवांशी जोडलेले असतात. म्हणजे आपण एक गोठलेली मूर्ती नाही, आपण सतत घडणारी प्रक्रिया आहोत. पण बुद्धांचा उद्देश फक्त विज्ञान मांडणे नव्हता, त्यांचा उद्देश होता दुःखातून मुक्ती. कारण तुम्ही जर स्वतःला स्थिर, कायम, बंदिस्त मी मानत राहिलात तर प्रत्येक अपमान तुम्हाला जखम करेल, प्रत्येक तोटा तुम्हाला मोडेल, प्रत्येक बदल तुम्हाला भीती दाखवेल. पण तुम्ही जर पाहिलं की सर्व काही बदलतंय तर पकड सैल होते, आसक्ती कमी होते आणि मन हलकं होऊ लागतं. हीच मुक्तीची सुरुवात आहे. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. सृष्टीकर्ता नसल्याची कल्पना काही लोकांना निराश करते. त्यांना वाटतं मग जीवनाचा अर्थ काय? पण बुद्धांच्या दृष्टीने उलट आहे. जर कोणीतरी वर बसून तुमचं सर्व काही आधीच लिहून ठेवलं असेल तर तुम्ही फक्त बाहुली आहात. पण जर विश्व कारण परिणामाने चालत असेल, तुम्ही कोण आहात? तर तुमची प्रत्येक जागरूक कृती महत्वाची आहे. तुमचा एक दयाळू शब्द एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. तुमचा एक संयमी निर्णय हिंसा थांबवू शकतो. तुमची एक जागरूक निवड भविष्यात नवे परिणाम निर्माण करू शकते. म्हणून सृष्टीकर्ता नसणं म्हणजे अर्थ नसणं नाही, ते म्हणजे अर्थ निर्माण करण्याची जबाबदारी तुमच्याकडे येणं. ही जबाबदारी मोठी आहे, पण याहून मोठं स्वातंत्र्य दुसरं नाही. मित्रांनो, गौतम बुद्धांनी आपल्याला आकाशात बसलेल्या सत्तेकडे पाहायला शिकवलं नाही. त्यांनी आपल्याला स्वतःच्या मनात अंधाऱ्या कोपऱ्यात दिवा लावायला शिकवलं. ते म्हणाले तुझ्या दुःखाचं कारण समजून घे, तुझ्या इच्छांची रचना पहा, तुझ्या भीतीचा जन्म पहा, तुझ्या अहंकाराची पकड पहा. आणि जेव्हा तू पाहू लागशील तेव्हा तू हळूहळू मुक्त होऊ लागशील. मुक्ती म्हणजे कुठेतरी मृत्यूनंतर मिळणारी जागा नाही. मुक्ती म्हणजे आत्ता, या क्षणी अज्ञान कमी होणं, आसक्ती सैल होणं, द्वेष वितळणं आणि करुणा जागी होणं. बुद्धांचा मार्ग तुम्हाला सांगतो, कोणत्याही कल्पनेचा गुलाम होऊ नका, माझ्या शब्दांचाही गुलाम होऊ नका. स्वतः पहा, स्वतः अनुभवा, स्वतः जागे व्हा. आज रात्री जेव्हा तुम्ही एकटे बसाल, लाईट बंद असेल आणि बाहेर शांतता असेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच कोणाच्या हाताने बनवलेली वस्तू आहे का? की मी या संपूर्ण विश्वाच्या कारण परिणामाच्या नृत्यातून उगवलेली एक जिवंत लहर आहे? माझं आयुष्य आधीच लिहिलेलं आहे का? की माझी प्रत्येक जागरूक कृती नवं भविष्य घडवू शकते? मी कोणाच्या भीतीने चांगला राहणार आहे, की समज आणि करुणेमुळे चांगला होणार आहे?
हा प्रश्न सोपा नाही, पण याच प्रश्नातून जागृती सुरू होते. गौतम बुद्धांनी कोणताही तयार आधार दिला नाही. त्यांनी आपल्याला आधाराशिवाय उभं राहायला शिकवलं. आणि हेच खरं धाडस आहे. कारण जेव्हा कोणी बाहेरून वाचवायला येणार नाही, तेव्हा आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कोणी वरून न्याय करणार नाही, तेव्हा आपण आपल्या कृतींचे परिणाम ओळखतो. जेव्हा कोणताही सृष्टीकर्ता आपल्याला खेळवत नाही, तेव्हा आपण जाणतो आपण खेळणी नाही. आपण जागृत होऊ शकणारी चेतना आहोत. बुद्धांचा विचार ईश्वराशी युद्ध करण्यासाठी नाही, तो अंधविश्वासाशी सामना करण्यासाठी आहे. तो सांगतो, भीतीतून श्रद्धा जन्माला येऊ देऊ नका, अज्ञानातून निष्कर्ष काढू नका, प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा, कारण सत्याला प्रश्नांची भीती नसते. भीती असते ती खोट्या आधारांना. जर या विचारांनी तुमच्या मनात हलचल निर्माण केली असेल, तर कदाचित तीच जागृतीची पहिली चाहूल आहे. जर तुम्हाला थोडी भीती वाटली असेल की वर कोणी मालक नाही, तर कदाचित तुम्ही स्वातंत्र्याच्या दाराशी उभे आहात. कारण गुलामाला मालक हवा असतो. जागृत माणसाला सत्य पुरेसं असतं. गौतम बुद्ध जागे झाले. प्रश्न एवढाच आहे, आपण अजूनही एखाद्या सृष्टीकर्त्याच्या स्वप्नात हरवून राहणार आहोत का, की स्वतःच्या मनातील अंधार पाहून जागे होणार आहोत? निर्णय तुमचा आहे मित्रांनो. जर ही विचारयात्रा तुम्हाला स्पर्शून गेली असेल, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मनात काय प्रश्न उठले ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच गहन विचारांच्या प्रवासासाठी आपल्या SR परकारे चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय.